सेफ्टी वाईज फीचर जर म्हणता येईल तर याचा आहे शेल. हे जे शेल आहे ना, हे हे पॉलिकार्बोनेटपासून बनलेलं शेल आहे आणि म्हणजे बेस्टच आहे. याचा आपण म्हणजे तो बऱ्यापैकी जो ॲक्सिडेंटल जो म्हणतो आपण ना, तो बऱ्यापैकी याला हँडल करू शकतो. बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त. सो त्यावेळेस हे सनकेला मांडलं पाहिजे. आता सध्या आहे चालू एक्झॉर्टचं पण खूप ट्रेंडिंगमध्ये, बट मला हे बेस्ट वाटलं कारण की मी त्याचे रिव्ह्यू वगैरे बघितलेत. सो त्याच्यामध्ये थोडंसं विंड नॉईज वगैरे ज्यावेळेस तुम्ही 80+ गाडी जाते ना, त्यावेळेस त्याचा विंड नॉईज वगैरे हा जरा तुमच्या कानाला त्रास देतो. तसं रे याचं नाही आहे. मी एक वेळेस केलं होतं, बघितलं होतं. मी दोन्ही ट्राय करून बघितले. सो त्याच्यावरून मला असं जाणवलं की याच्यामध्ये थोडासा विंड नॉईज कमी येतो, बट कमी येतो. ज्यावेळेस तुम्ही व्हेंटिलेशन वगैरे ऑन ठेवता त्यावेळेस येणारच. आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटरकॉमसाठी आतमध्ये जे आहेत ना, इथे या साईडला स्पीकर साठी आहेत त्यांनी दिलेले स्पेस वगैरे दिलेलं आहे. सो तुम्हाला जर ब्लूटूथ इंटरकॉम वगैरे जर कनेक्ट करायचा असेल त्याला, सो आपण तो पण करू शकतो. आणि मी करणार आहे आत्ताच, तो पण मी तुम्हाला दाखवेल. आणि वायझर ओपन करण्यासाठी इथे जे यांनी क्विक रिलीज मेकॅनिझम दिलेलं आहे ते पण बेस्ट आहे. इथे 1 बटन प्रेस आहे. बटन प्रेस केलं की वायझर रिमूव्ह होणार. आणि याची जी पॅडिंग वगैरे आहे ही पण रिमूवेबल आणि वॉशेबल पॅडिंग आहे, की तुम्हाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करून त्याला वॉश वगैरे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे आता याचं जे मॅन्युअल वगैरे ते बघूयात आपण. सो याच्यामध्ये त्यांनी पिनलॉकचं मॅन्युअल दिलेलं आहे, बघू शकता. आणि सोबतच काही आपल्याला स्टिकर आणि एक किचन वगैरे पण दिलेलं आहे. आणि आतमध्ये पण याचं हेल्मेटचं गाईड बुक वगैरे दिलेलं आहे, ते आपण नंतर रीड करूया त्याला. आणि इथे लॉकसाठी नॉर्मली हेल्मेटमध्ये क्विक रिलीज जे असतं ते मेकॅनिझम ते आहे, बट याच्यामध्ये डी रिंग आहे जसं ॲक्झॉरमध्ये वगैरे मिळतं. आणि हे बेस्ट असतं की ज्यावेळेस पण तुमचा काही असं ॲक्सिडेंट वगैरे होतो त्यावेळेस थोडंसं हे सेफ राहतं. आणि वेट बघू शकता. वेट इथे 157 ग्रॅम, म्हणजे 1.5 किलोपर्यंतचं याचं वेट आहे. सो एवढं हेवी वाटत नाही आहे. तर मी तुम्हाला विअर करून पण दाखवतो. विअर करण्याची पण टेक्निक आहे मित्रांनो. नॉर्मली कसं करतो आपण, हे जे आहे ना, या दोन्ही स्ट्रिंग ज्या आहेत त्या स्ट्रीप अशा पकडायच्यात, ह्या थोड्याशा स्ट्रेच करायच्यात. आणि असं हेल्मेट न घालता, हेल्मेट हे बॅक साईडने घालायचं असतं. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिट बसलेलं आहे. माझे हेअर्स जरा थोडे मोठे आहेत, बट तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिट आहे. साईडला सनवायझर ओपन होतं, आपलं कुठे गेलं या साईडला, सॉरी या साईड नवीन असले की थोडंसं प्रॉब्लेम होतं. हे सनवायझर आहे. याची पण आपण ते स्ट्रिप काढूया ती, जेणेकरून क्लिअर दिसेल. समीकरण तुम्ही बघू शकता. हा आहे फायनल लुक आपला. या साईडला तुम्ही बघू शकता असा लुक येतो. सो बेस्ट आहे मला तरी. आणि फिटिंग खूप छान वाटली आहे मला यांची, कारण की माझं थोडंसं जे हेड आहे ते थोडं स्मॉल साईजमध्ये येते, बट याच्यामध्ये पण याची जी पॅडिंग वगैरे आहे ना ही एकदम परफेक्ट बसली आहे. तुम्ही बघू शकता. मी असं किती हलवलं तरी हेल्मेट नाही हलत आहे माझ्या. याच्या फेससोबतच पूर्णपणे नाही का हेल्मेट रोटेट करते. ते परफेक्ट, कारण की ज्यावेळेस पण असं काही इन्सिडेंट होतो त्यावेळेस हेल्मेट जर लूज असेल ना, तर एकतर ते तुम्हालाच लागून तुम्हाला इंजुरी होऊ शकते, किंवा ते लूज असल्यामुळे ते रिमूव्ह होऊ शकते. सो हे बेस्ट आहे. याची पॅडिंग वगैरे पण बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता. असं मला
सफोकेशन वगैरे तर असं काही जाणवत नाही आहे. आणि हे समोरचं जे आपला वायझर आहे, क्लीन वायझर, तर तुम्ही बघू शकता. मी असं श्वास वगैरे पण घेतला तर असं त्याच्यामध्ये असं काही फॉग वगैरे काही दिसून येत नाही आहे, कारण की ते आहे अँटी फॉगच्या याच्यामुळे. सो बेस्ट आहे, रिकमेंड करेन मी. आता आपण त्याला रिमूव्ह करूयात. तर मित्रांनो असं आहे फायनली हेअर माझे खरं. तर मित्रांनो असं होतं. आता राहिल्याचं प्रायझिंगचं. तर हे मला ऑनलाईन मिळालं एक 4,200 प्राईज होती. त्याच्यामध्ये 200 मला ऑफ मिळाले. सो हे मला आत्ता 4,000पर्यंत मिळाले. ऑफलाईन गेलं तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडेल. सो तुमच्या आणि तुम्ही बघू शकता की तुमच्या एरिया वाईज तुम्ही त्याची प्राईस वगैरे चेक करू शकता. सो बेस्ट आहे. जर तुम्ही राईड वगैरे करत असाल तर तुम्ही हेल्मेट जे आपण, आणि मी याच्यासोबत उद्याच राईड करणार आहे. त्याच्या आधी मी आज याला इंटरकॉम वगैरे कनेक्ट करणार आहे. सो ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ. सो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, टाटा, सी यू.